सारमंगलम मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते। ओम श्री सद्गुरु समर्थयम। भवानी माते की जय, दुर्गा माते की जय, बजरंगबली की जय, श्रीराम भगवान की जय। सर्व भाविकांना, बंधू भगिनींना, पुण्यात्मांना मी प्रणाम करत आहे। कृपया आपल्या समोर पेश करत आहे जे तुम्ही केव्हा न ऐकलेलं, केव्हा न पाहिलेलं हे विश्व कशाच्या आधारित चालत आहे, हे विश्व कुठच्याही धर्माच्या आधारित, कुठच्याही संप्रदायाच्या आधारित, कुठच्याही समाजा आधारित न चालता हे विश्व कशाच्या आधारित चालत आहे हे अजून आपल्या समोर हा इतिहास आलेला नाही। तो इतिहास मी माझ्या सद्गुरु कृपेने, माझी गुरुवारी आहेत परमपूज्य आत्मसाक्षात्कारी, जे इह परलोकीचा दृश्य दाखवणारे आहेत, त्यांच्या कृपेच्या आधाराने आज मी आपल्या समोर, सर्व भाविकांच्या समोर मानवी जीवनाच्या कल्याणासाठी, मानवी जीवनाच्या हितासाठी, मानवी जीवनाच्या उद्धारासाठी आणि बंधनात असलेल्या जीवनाला मुक्त करण्यासाठी मी हा संदेशा, हा इतिहास आपल्या समोर प्रसारण करत आहे। कृपया भाविकांनो, नीट लक्ष देऊन ऐका आणि आपल्या जीवनामध्ये उतरून घ्या। विश्व कशाच्या आधारित चालत आहे, चाले विश्व कोणाच्या आधारे, या विषयी आपल्या समोर थोडक्यामध्ये ऐकवत आहे। भाविकांनो, रात्रंदिवस वर्षभर तुम्ही जे काय ऐकलं असेल ते त्याच्यामध्ये काही सूचित केलेलं नाही। किती वेदशास्त्र पुराणे वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सूचित केलेलं नाही। ते गुरु कृपेने आणि माझ्या माते सुरेच्या कृपेने आपल्या समोर ऐकवित आहे। कृपया आपण म्हणत आहोत की जग खूप विशाल आहे आणि देवदेवता 33 कोटी आहेत। तर 33 कोटी देवदेवता धरती, आकाश, वायू, जल, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्रे, सितारे, जलचर, वनचर, भूचर, खेचर, चराचर, नभचर हे कशाच्या आधारित चालत आहे, पाषाण पर्व हे कशाच्या आधारित टिकून आहे, याच्याविषयी अजून आम्ही ऐकलेला नव्हतं। तर आम्ही इतकंच ऐकलेले आहोत की 33 कोटी देवदेवता या विश्वाचं संरक्षण करत आहे, त्याच्याच आधारी हा विश्व प्रबळ बनत आहे, तीच मोठी शक्ती आहे। तर भाविकांनो, विश्व कशाच्या आधारित चालत आहे, विश्व ब्रह्म ऊर्जा आधारित चालत आहे। ब्रह्म ऊर्जा सर्व विश्वामध्ये व्याप्त आहे आणि ब्रह्म ऊर्जा सर्व शक्ती आहे। 33 कोटी देव, स्वर्ग, धरती लोक आणि पाताळ लोक हे सर्व ब्रह्म ऊर्जेच्या आधारित चालत आहे। सर्व देवतांची शक्ती ब्रह्म ऊर्जा आहे, सर्व माणसाची शक्ती ब्रह्म ऊर्जा आहे। इथे कोणाचाही संप्रदाय श्रेष्ठ नाही, कोणता धर्म श्रेष्ठ नाही आणि जगही श्रेष्ठ नाही किंवा तिन्ही लोक श्रेष्ठ नाही। या सर्व जगताचे विशाल काया सर्व कोण आहे, तर ब्रह्म ऊर्जा शक्ती आहे। तर कृपया ब्रह्म ऊर्जा शक्तीचं पालन करा, ब्रह्म ऊर्जा शक्तीची वाढ करा, तर तुम्हाला सुख, शांती, समृद्धी लाभेल। आणि तुम्ही जर ब्रह्म ऊर्जाची हानी केला तर तुम्हाला दुःख प्राप्ती होईल, तुम्हाला आरोग्य मिळणार नाही, सुख शांती मिळणार नाही, यश कीर्ती मिळणार नाही, धन संपदा मिळणार नाही। कारण तुम्ही जर ब्रह्म ऊर्जाची हानी केला तर तुमचे दुःख तुम्हालाच भोगावं लागेल। म्हणून देवता श्रेष्ठ नाही, धर्म श्रेष्ठ नाही आणि कर्मही श्रेष्ठ नाही, तर कर्मामधून कर्म श्रेष्ठ आहेत। ज्या कर्मामधून ब्रह्म ऊर्जाची निर्मिती होते ते सर्व श्रेष्ठ आहे, त्यालाच म्हणतात ब्रह्म कर्म साक्षात्कारम। तर ब्रह्मदेवी श्रेष्ठ नाही, तर ब्रह्म कर्म श्रेष्ठ आहेत, ब्रह्म ऊर्जा श्रेष्ठ आहे आणि ब्रह्म तत्व श्रेष्ठ आहे। भाविकांनो, अजूनपर्यंत आपण हे ऐकलेलं नाही, ते मी गुरुकृपेने ऐकत आहे। भाविकांनो, 24 तासामध्ये ब्रह्म ऊर्जेचा प्रभाव नाही, तर रात्र 9 ते 3 वाजेपर्यंत तम ऊर्जा प्रसारण होत आहे। या तम ऊर्जेमध्ये जो धर्म, जो समाज, जे व्यक्ती कर्म करेल त्याच्या घरामध्ये आरोग्य राहणार नाही, त्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतील, त्याच्या घरामध्ये सुख शांती राहणार नाही, त्याच्या पाठी त्याला आरोग्य मिळणार नाही,
तर रोग पीडा, शत्रू पीडा हे सर्व त्यांच्या पाठी लागेल. याला कारण असं आहे की तुम्ही ब्रह्म ऊर्जाची हानी करत आहात, म्हणून तुमच्या पाठी पीडा लागलेली आहे. आणि ही पीडा निवारण करायचं असेल तर तुम्हाला ब्रह्मकर्म करण्याची गरज आहे. तर भाविकांनो, ब्रह्मकर्म करा, ब्रह्म ऊर्जाचं संरक्षण करा आणि ब्रह्म ऊर्जा प्राप्ती कशी होईल असे कर्म करा. हे तुम्हाला कोणी साधू संतांनी सांगितलं नाही, धर्म महात्माने सांगितलं नाही, धर्म गुरुनी सांगितलं नाही, तर हे मी माझ्या सद्गुरु कृपेने आणि माता भगवतीच्या कृपेने सांगत आहे. तुम्ही अजूनपर्यंत कुणा मातेची भक्ती केली नाही, मातेची आराधना केली नाही, तुम्हाला कोणी सद्गुरु मिळाले नाही, म्हणून तुमची ऊर्ध्वगती होत आहे. तर कृपया तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, धनसंपदा, यश, कीर्ती हवी असेल तर, भारत देशाचं उज्ज्वल भविष्य आणायचं असेल तर तुम्हाला ब्रह्म ऊर्जा कर्माची गरज आहे. ब्रह्म ऊर्जा प्रतिष्ठान करा, ब्रह्म ऊर्जेची वाढ करा, तर तुमचा सर्व पर्यायाने लाभ होईल. तुमची सर्व सदिच्छा पूर्ण होतील आणि दैवी शक्ती प्रखर बनेल. आता आम्ही जे कर्म करत आहोत त्या कर्माने दैवी शक्तीची हानी होत आहे आणि आम्ही केवळ देवदेव करत आहोत. तर कृपया आता तरी सावध व्हा, आता तरी जागा. तुमचं हित कशामध्ये ते पहा, तुमचं कल्याण कशामध्ये ते पहा आणि तुम्हाला दीर्घायुता मिळेल. तर आतापासून, आजपासून तुम्ही रात्रीचा अधिक कर्म करू नका. रात्रीचा भजन, कीर्तन, पठन, मनन, अध्ययन सर्व करत आहात, हे सर्व ब्रह्मदंड श्रापित पडत आहे आणि श्राप पडल्यानंतर तुम्हाला अति दुःख होईल. तुमचं ऑपरेशन करावं लागतील, तुम्हाला रोग पीडा ग्रासेल आणि तुमचं सुख शांती सर्व बेचैन होईल. भाविकांनो, थोडक्यात तुमच्या समोर प्रतिष्ठान केलेलं आहे. मानलं तर तुम्ही, न मानलं तर तुम्ही. माझ्या सद्गुरु कृपेने आणि माता भगवतीच्या कृपेने हा तुम्हाला थोडक्यामध्ये विषय संचारित केलेला आहे. मानलं तर तुम्ही, न मानलं तर तुम्ही. भगवती माते की जय.